उद्धव ठाकरे हे फक्त चिरंजीव आहेत बाळासाहेब ठाकरेंचे, म्हणून त्यांना आम्ही पक्षप्रमुख मानतो, एक आधारात. हे बघा, ही कॉस्ट ज्युडिशियल हिअरिंग आहे, त्याच्यामुळे ह्याच्यावर काही स्टेटमेंट हे बाहेर करणं हे योग्य नाही. आणि त्याच्यामुळे तुम्हाला इतर काय प्रश्न विचारायचे असतील शालेय शिक्षणाबद्दल वगैरे ते मला विचारा. कॉस्ट ज्युडिशियल असल्यामुळे त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला आतून मिळणार. बरं सर, ज्यावेळी महाविकास आघाडी स्थापन झाली होती त्यावेळी अजित तुम्हाला- पवारांना मुख्यमंत्री होणार अशी चर्चा सुरू असताना एकनाथ शिंदे जर मुख्यमंत्री झाले तर अजित पवारांचा त्याला विरोध असेल अशी सुद्धा चर्चा होती का? कारण अशा बातम्या सुद्धा आता बाहेर येऊ लागल्या. कारण संजय एकनाथ शिंदेच्या अंडर आम्ही काम करू काय शकत नाही. असतं, कोणाचाही सुखी संसार सगळ्यांना बघवत नाही, त्याच्यामुळे अशा बातम्या लोक सोडत असतात. आमचं एकदम व्यवस्थित चाललेलं आहे. दादा खुश आहेत, फडणवीस साहेब खुश आहेत, शिंदे साहेब खुश आहेत, लोकांसाठी दिवसरात्र काम करतायत आणि त्यांची सगळ्यांचीच इच्छा असते आणि ते शासन आपल्या दारीला वगैरे केवढी गर्दी असते, दादा खुश होतात एकदम. जी आकडेवारी आज बाहेर आली मुलांची, जी विरोधकांनी काढली, त्याच्यावर काय उत्तर द्यायचं? काय काढली मला माहिती नाही. जी मुलं म्हणजे अजून शाळेच्या नाही, एक गोष्ट लक्षात घ्या की दरवर्षी सर्वे होतो आणि सर्वे हा 15 दिवसच चालतो, कारण प्रत्येक वर्षासाठी तो सर्वे असतो. आता त्याच्यामध्ये कसं असतं, शिफ्टिंग होणारी लोकं असतात, ती कदाचित चुकू शकतात, कारण त्यावेळेला ते आलेले नसतील. एकदम लहान मुलं असलं तर ते काय आईवडिलांपासून लांब फक्त शाळेत राहू शकत नाही, ते त्यांच्यावर हे करतात, जे मायग्रेटेड ज्यांना आपण लेबर म्हणतो, त्या केसमध्ये सुद्धा आम्ही जास्तीत जास्त काळजी घेऊ. आणि एकंदरीतच लक्षात घेतलं की काळजीपोटी लोक असं बोलतात, परंतु आमची कामगिरी बघितली तर आम्ही मुंबईमधून 100% लोकांना हे केलेलं आहे. जी बुलढाण्याची मुलं आहेत तिथं ती लहान आहेत, म्हणजे 5 वर्षापेक्षा कमी ती मुलं आहेत. मेन प्रश्न माझ्या दृष्टीने पालघरचा वाटतो की पालघरला आश्रमशाळांची संख्या कमी आहे, त्याच्यामुळे मला आश्रमशाळेशी बोलायला लागेल, नाहीतर आमच्या शाळा तरी तिथं द्यायला लागतील की जेणेकरून आश्रमशाळा असेल तर त्यांना सगळ्या सुविधा मिळतात. आणि त्याच्यामुळे आश्रमशाळेमध्ये जर ॲडमिशन नाही मिळाली तर अशी मुलं कदाचित मेन स्ट्रीमपासून बाहेर राहतात. त्याच्यावर आपल्याला निश्चितपणे विचार केला पाहिजे. आपण महिला बालकल्याण विभागाबरोबर सुद्धा बोलतो आहे आणि आम्ही लवकरच नवीन निर्णय, माझा त्याच्यावर अजून निर्णय नाही झाला कारण तो कॅबिनेट पुढे जाणार आहे, की आपण ज्याला नर्सरी म्हणतो, ज्युनियर सिनियर के जी इंग्रजीमध्ये म्हणतो, म्हणजे बालवाटिका म्हणतो, आणि फर्स्ट आणि सेकंड मिळून प्री प्रायमरी होणार आहे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये. त्याच्यामुळे शाळांची संख्या अजिबात कमी होणार नाही आहे. उलटं मुलांना त्यांच्या घराच्या जवळ शाळा मिळतील. परंतु काही गोष्टी अशा असतात जशा कॉम्प्युटर लॅब्स आहे, रोबोटिक लॅब्स आहे, तर ह्या सगळ्या कॉस्टली गोष्टी आहेत, एकाला प्रत्येक शाळेला देता येत नाही. म्हणून एका पंचक्रोशीमध्ये निदान चांगलं खेळाचं मैदान, रोबोटिक्सची लॅब, कोडिंग डिकोडिंगच्या सुविधा, असं सगळं जर आपण देऊ शकलो तर मग त्या मुलांना त्या सुविधांचा लाभ घेता येईल. आणि म्हणून माझा तर असा सुद्धा विचार आहे, अजून काय ते ह्याच्यासमोर मी गेलो नाही, पण एक मी प्रस्ताव तयार करायला सांगितला आहे की आमच्याकडे केंद्र शाळा असतात. या केंद्र शाळेमध्ये प्रत्येक केंद्रामागे एक PT टीचर आणि एक ड्रॉइंग टीचर, जेणेकरून मुलांना एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांनी इंटरेस्ट घेतला पाहिजे. आणि दुसरं असं आहे की आम्ही एक सेलिब्रिटी स्कूल नावाचं सुद्धा त्याच्यासाठी 2 कोटी रुपये खर्च करतो आहे. त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या ज्या सेलिब्रिटीज आहेत त्या मुलांना संगीत कसं म्हणायचं, ड्रामा कसा करायचा हे शिकवतील. आणि त्याच्यामधून जी मुलं डायरेक्ट सिलेक्ट होतील त्यांना सेलिब्रिटींबरोबर 1 to 1 हे सगळं शिकायची संधी मिळणार आहे. अर्थात ही मोठी मोठी लोकं असतात, स्टार्स असतात, त्यांनासुद्धा मुलांबद्दल आत्मीयता असते. त्यामुळे आम्ही असे अनेक उपक्रम आणतो आहे. मुख्य म्हणजे मी संपूर्ण डिपार्टमेंट हे जागेवर आणतो आहे. आपण बघितलं केंद्रप्रमुखांच्या फक्त 30% जागा भरलेल्या होत्या. आमच्याकडे डेप्युटी डायरेक्टर्स नव्हते. डायरेक्टर पोस्टसाठी ज्यांना प्रमोशन देता येईल एवढे त्यांची सर्व्हिस झालेली नव्हती. तिथं मी दुसऱ्या डिपार्टमेंटची लोकं घेतली आणि सगळं मी जाग्यावर आणण्याचा प्रयत्न करतो. आणि खूप मोठं डिपार्टमेंट आहे, 2,08,00,000 मुलं आहेत. त्याच्यामुळे मी समजू शकतो की एवढ्या वर्षांवर्षाचा बॅकलॉग होता. हळूहळू करत मी आता शेवटी अल्टिमेट गोल हे क्वालिटी एज्युकेशन आहे. आणि मी तुम्हाला सांगतो आजसुद्धा तो संपलेला विषय पुन्हा काढण्यात आला. मी कुठल्याही मुलीला अपशब्द बोललेलो नाही. आता मी तुमच्याशी बोलतो आहे, अशा वेळेला कोणतरी मनुष्य आतमध्ये आला आणि माझ्याशी बोलायला लागला तर माझं फ्रेश जी आहे ती डिस्टर्ब होते. आणि ज्याला शिक्षक बनायचं आहे त्याने तर ही शिस्त पाळलीच पाहिजे. 5-10 मिनटं थांबता आलं असतं. माझे काहीच नव्हते, मी कधी वाईट बोलत नाही. मी तर मुलांना तुम्ही काय शिस्त शिकवणार. शेवटी हा विचार प्रत्येक जो बेरोजगार असतो त्याला किती त्रास असतो मला माहिती आहे. आज मी एक निर्णय घेतला की ज्या वेळेला ही शालबाह्य मुलं आहेत त्यांना तुम्ही जे बेरोजगार DED आहेत त्यांना ते काम द्या, त्यांना घरी जाऊन शिकवायचं. मला त्यांच्याबद्दल प्रेम नाही तर मी कशाला करणार.
आणि दुसरं असं आहे की एक गोष्ट जर तुमची भरतीमध्ये चुकली, ताबडतोब कोर्टाचा स्टे येतो. मुळातच 3 महिने स्टेमध्ये थांबलेलं होतं प्रकरण आणि जर स्टे आला, त्याच्यामुळे मला प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक करायला लागते. आणि आम्ही क्वालिटी एज्युकेशन 100% देणार. त्याच्यासाठी आम्ही शिक्षकांना त्यांच्या चॉईसची शाळा देतो आहे. नवीन आलेल्या मुलांकडून आम्ही लिहून घेतलं की ते कधी बदली मागणार नाही. ज्या शाळेमध्ये जाणार तिथे डेडिकेटेडली मुलांची सेवा करणार आणि तरच क्वालिटी एज्युकेशन जिल्हा परिषद शाळांमध्ये मिळायला सुरुवात होईल. भाई, उद्धव ठाकरेंनी तुम्हाला असं कुठलं आश्वासन दिलं होतं का, जे आमदार नाराज होते जेव्हा महाविकास आघाडी सरकार बसलं, की आपण भविष्यात भाजपसोबत सरकार स्थापन करू? नाही, मला हा तुम्ही प्रश्न आज खरं तर विचारू नये, कारण माझी साक्ष चालू आहे. बघा, एक काही पथ्य पाळायला लागतात. साक्षी नेहमी ज्युडिशियल म्हणजे कॉन्स्टिट्युटिव्ह, हे तर खरं तर ज्युडिशियलच आहे, कारण ते त्याच्यावर त्यांनी निर्णय घ्यायचा, तो त्यांचा अधिकार आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्याच्यावर काही बाहेर स्टेटमेंट देणं योग्य नाही. थँक्यू सर.